आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरून मी विलासपणे रिपोर्टिंग करतोय। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माफियांचा पर्दाफाश करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या डॅशिंग कलेक्टर सुंदरी मोहिते यांचा अपघात झालाय। सर्वजण त्यांच्या प्राणासाठी प्रार्थना करतायत, त्यांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करतायत, पण अपघात एवढा मोठा आहे की 2 दिवस झाले त्या अजूनही शुद्धीवर आलेल्या नाहीयेत। त्या नेहमी आपल्यासाठी आणि आपल्या शहरासाठी लढलेल्या आहेत, पण आज त्यांना स्वतःच्या श्वासासाठी लढावं लागतंय। आपण अशी आशा करूया की लवकरच त्या उपचाराला प्रतिसाद करतील। आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करा। आपल्या शहराला, आपल्याला सुंदरी मोहिते खूप महत्त्वाच्या आहेत। इकडे कुठे जाणार? अरे डबा आहे ना, तो पुरेल आपल्या दोघांनाही। अगं पण तुला पुरेल का तो? नाही पण स्वतःच्या चुकांची भरपाई करण्यासाठी तू समोरच्याकडे एवढं नको झुकूस की समोरचा माणूस तुला गृहीत धरायला। मला माहितीये की फोटोग्राफीची कॉम्पिटिशन आहे, ऍप्लिकेशन सबमिट करायचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या त्याचा रिझल्ट आहे। हो, आणि तुला उद्या जिंकायचं आहे हेही लक्षात ठेव। काही कळलं का? आता कुठं सगळं ठीक झालं होतं, असं वाटायला लागलं होतं माझ्या सरूच्या आयुष्यामध्ये सुख आहे, सगळं चांगलं होईल, पण अचानक हे सगळं असं झालंय। मला तर समजतच नाहीये देव एवढा निष्ठुर का वागतोय आमच्याशी। मंगल, अगं असं काय करतेस? सांभाळ स्वतःला, सावी आहे। पण जर असा हातपाय गाळून बसलो तर सावीला कसं समजावून सांगणार, तिचा कसा सांभाळ करणार? सुंदरची इतकी नाजूक कंडिशन आहे, सावीला नाही माहिती आणि तिला काही कळतंय कामा नाही। आपल्या सुंदरीला काय नाही होणार। अगं एवढ्या मोठ्या मोठ्या संकटावर मात केली तिनं, आता पण ती मात करणार, ती बरी होणार। नका घाबरू, काळजी करू नका तुम्ही। नक्की ना? काय होणार नाही ना सरूला? नाही ग मंगल, ती बरी होणार, बघ तू। बाबा, आई आता ओके आहे ना? हा, आई ओके, आता काही प्रॉब्लेम नाही। हा बाळा, मग तुम्ही सगळे का रडतायत? काय ना बाळा, तोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत काळजी वाटणार ना। मग आई कधी येणार घरी? लवकरच येईल। साऊ जा, म्हणजे शेतात जाऊन बस, ये। खूप त्रास दिलाय रे मी सुंदरीला, ते सगळं भरून काढायचं होतं मला, तिला आनंदी ठेवायचं होतं, सगळ्यांची काळजी घ्यायची होती, आणि तेवढंच हे तिने खूप केलंय रे माझ्यासाठी, एवढ्या गोष्टी सहन केल्यात आणि तरीही ती माझा विचार करत होती रे, शेवटपर्यंत करत होती। तिने मला पुन्हा जाणीव करून दिली की माझं पहिलं प्रेम ही फोटोग्राफी आहे। आयुष्यात जगताना ध्येय हवं, माझं प्रेम पुन्हा माझ्या आयुष्यात यावं, माझ्या चेहऱ्यावर स्माइल येईल एवढ्यासाठी धडपडत होती ती।
माझ्या हातात असा ना कॅमेरा ठेवला आणि म्हणाले की जा, खरा आदित्य हाय, आयुष्यात जगायला एक प्रेम लागतं, ध्येय लागतं, हे तुझं प्रेम पुन्हा आठव. मला हट्टाने तिने ते फोटोग्राफीचं कॉम्पिटिशन आहे त्या माझ्या पाठ घ्यायला लावला. आता घरातून गेली ना गाडीत बसून, तेव्हा ते तिकडे जायच्या आधी मला विचारत होती की आठवणीने जा, विसरू नकोस. त्या कॉम्पिटिशन मध्ये मी फर्स्ट आलो. फर्स्ट आल्या आल्या मी आधी सुंदरीला फोन लावला की सुंदरीला कळवायला हवा, आणि तिला कॉल केला ना मी, इकडे मी ओरडतोय, मी फोनवर म्हणतोय की मी फर्स्ट आलो, आणि तिकडे तिचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच दरम्यान. मला देवाचं ना काही कळतच नाही, म्हणजे एवढं सगळ्यांचं चांगलं करणारी मुलगी हिच्या बाबतीत असं का घडावं. माझ्यासारखा वाईट माणूस इकडे धडधाकड बसलाय, त्याला काही होत नाही, तो बरा बसलाय इकडे, ती तिकडे झोपलीये, तिला एवढा त्रास होतोय, त्याला काय अर्थ आहे. कृष्णा तुला सांगतो मी, जर सुंदरीला काही झालं नाही, ह्या गिल्ट पोटी मला जगता नाही येणार, हे होतं येऊन नाही जगू शकणार मी. आधी आता खचून नाही चालणार आहे आपल्याला. डॉक्टर, काही प्रोग्रेस शुद्धीवर आली ती? काय झालं डॉक्टर? डॉक्टर, माझी आई ओके ना आता? हो बाळा, ओके. प्लीज बाळाला तुम्ही. साऊ ये. सॉरी टू से, सुंदरी मॅमची कंडिशन फार क्रिटिकल आहे. ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या ब्रेनला इजा झाली होती, डोक्यात रक्त साकाळलं होतं, त्याबरोबर इंटरनल ऑर्गन डॅमेज होण्याची भीती वाटत होती, म्हणूनच आम्ही लगेच त्यांचं ब्रेनचं ऑपरेशन केलं. ब्रेनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण त्या काही रिस्पॉन्ड करत नाही. आताच त्यांचं ऑक्सिजन आणि हार्ट रेट कमी झालेला होता, बीपी सुद्धा स्टेबल होत नाही. माफ करा, पण त्यांचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आज नाही होऊ शकत सरू, मामी. काही धीर धरा. नाही डॉक्टर, असं नाही होऊ शकत. सुंदरी खूप स्ट्रॉंग आहे, ती एवढ्या लवकर हार मानणारी नाहीये. मी ओळखत नाही तिला. डॉक्टर, असं नाही होऊ शकत. हे बघा, मी तुम्हाला फक्त फॅक्ट सांगितलेली आहे. जे काही सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. थोड्या वेळाने तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकतात, बट प्लीज टेक केअर. हा, मी तुझ्यासाठी एवढंच करू शकतो की मी तुला आज प्रॉमिस करतो की माझे पूर्ण प्रयत्न करेन
ते आपल्या दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण व्हावं. हे काय आई, तू अजून माझी बॅग नाही भरलीस? आई माझी बॅग भर ना, मला शाळेला उशीर होतोय. बाबू 1 मिनिट दे, मला ना खूप अर्जंट काम आहे. तोपर्यंत तू बुक्स कलेक्ट कर जा. सौ आई बिझी आहे ना तुझी? चल मी मदत करतो तुझी. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा हात बरा झाला? बरा नाही झाला. डॉक्टर म्हणाले आता ते लावायची गरज नाही, फक्त ह्याच्याने काही वजनदार वस्तू उचलू नका किंवा प्रेशर देऊ नका. मला सांग चल काय करायचं बोल. सगळ्यात आधी बॅग भरायची. आता ती पण आम्हीच भरायची? एवढंही मॅडमला जमत नाही का? हा एवढ्या मोठ्या झाल्या मॅडम. हो तूच भरायची. टाइम टेबल कुठे? ए देवा, हे बघ आपण काहीच माहित नसतं. हा टाइम टेबल. आणि आज ट्यूजडे. पहिलं पीटीचं तर काय पुस्तक नसतं. सायन्सचं पुस्तक कुठे? सायन्स हे का? बाबा मला ओरडू नकोस आता, मी शाळेत चालली आहे ना. नाही मॅडम, आमच्यात हिंमत आहे का तुमच्यावर ओरडण्याची? गुड. पण जर पुस्तक जरा जपून वापरलं ना, जरा जपून, तर जरा बरं होईल ना. शिस्त, जरा डिसिप्लिन वगैरे. आता म्हणजे वेणी घालतो. हा तू तर म्हणाला होतास ना की मी एकटाच तुला सांभाळू शकेन. घाल आता वेणी. आदित्य हा झालंय माझं, मी घालते ते. कालची प्लीज. बरोबर, मला नाही थोडं डिफिकल्ट जात होतं. जा बाबू, सॉरी. हा आज नाही, मी नेक्स्ट टाइम घालेन तुला. हा काय रे बाबा, तू तर माझं नाक कापलंस. नाक कापलं? एवढं छोटस नाक वाढू तर दे. मी आईशी बेट लावलेली की बाबा सगळं काम करेल, आणि तू तर फ्लॉप शो केलास. अच्छा, म्हणजे मिळून प्लॅनिंग करून दोघांनी एकत्र येऊन मला माझी मजा घ्यायची ठरवली का? ठीक आहे, मी तोपर्यंत मॅडम तुमच्या नाश्त्याचे बघून येतो. घालून घ्या आता वेणी. चला या बसा. हे काय, कुठून शिकलीस तू? आणि मला कधी सांगितलंस ग? खोटं बोलतोय बाबा समोर? हा खोटं बोलतोय, खोटं बोलतोय, खोटं बोलतोय. आता सगळं नीट होणार होतं सुंदरी, आणि तेवढ्या ते सुंदरी मला माहितीये तुझ्या सावी सोबत राहण्याची माझी लायकी नाहीये. सावी सोबत राहण्याची, सावीला सांभाळण्याची, म्हणून तू शिक्षा देतेस ना मला. तू राहावं तर तू एक काम कर ना, तू उठ, माझ्यावर रागव, मला शिव्या दे, मला जे करायचंय ते कर, पण प्लीज अशी शिक्षा नको देऊस मला. मुलीला ना आईची गरज आहे. तिच्यासोबत आता अनुही नाहीये, तिला तुझी गरज आहे सुंदरी. मला नाही जमणार एवढी मोठी जबाबदारी मी एकटा कसं काय. तू प्लीज उठ. तुला हवं तर मी एक काम करतो ना, तुझ्यासमोर हात जोडतो, तू हवं तर तुझ्या पाया पडतो, पण प्लीज उठ सुंदरी. घरातल्या प्रत्येकाला तुझी गरज आहे. कोणी जगू शकणार नाही तुझ्याशिवाय. मला गरज आहे तुझी, आम्ही नाही जगू शकणार सुंदरी, प्लीज. आदित्य, तू असं रडत बसला तर सावीकडे कोण बघणार बरं? असंच म्हणली असते ना आई. बाबा तू काहीच काळजी करू नकोस. आई झोपली आहे ना आता शांत. तू जर असंच रडत राहिलास तर आवाज होईल आणि आईची झोप मोड होईल. आई सगळ्यांची मदत करते, म्हणून ती दमली असते ना बिचारी, म्हणून झोपली. बरोबर नाही? झोप पूर्ण झाली की उठेन ते एकदम.
फ्रेश होऊन. आई, माझी निबंध स्पर्धा आहे. तू मला मदत करणार आहेस, माहितीये ना तुला? अगं बाई, हो हो. अगं पण कशात सिलेक्शन झालंय ते तर सांगशील की नाही? अहो, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शाळेतून सावीची निवड झाली. अगं बाई, अगं बाई, सावी मोठी झाली. निबंध स्पर्धा. अरे वा वा वा, छान. खरंच हो, घरात किती काय काय घडलं, पण सावीने अभ्यासात अजिबात दुर्लक्ष केलं नाही. हो हो ना, कधी तक्रार केली नाही, कधी हट्ट केला नाही. अगदी हुशार आहे, तुझी आईसारखीच. अगदी माझ्या सरोवर. हो ना, अगदी आपल्या आईवर गेली. तिची आई पण रात्रभर आयचा अभ्यास करायची आणि नंतर परीक्षेत पहिली यायची. आणि ग माझी बाई. बरं मला सांग सावी, आता सगळेच आहेत तर विषय काढतो. तुला आज काय स्पेशल हवंय? आज आपण ना फास्ट फूड मागूया बाबा. अगं हो, पण ते संध्याकाळी. आता काय हवंय तुला स्पेशल? आता खाणार भाजी आणि पोळी. मी आज सिमला मिरचीची भाजी केली आहे. अगं बाई, आम्ही सगळ्यांनी तेच खाल्लंय आणि अगदी तुझ्या आईला पण डब्याला मी तेच दिलंय. तुला विश्वास नाही का वाटत? एक काम कर, आईला फोन करून विचार. आता तिची जेवणाची सुट्टी झाली असेल. सुंदरी, हॅलो. हॅलो, ते मला आईला फोन लावायचा होता पण ती फोन उचलत नाही म्हणून तुला केला. अच्छा, मला वाटलंच तसं. काय वाटलं? नाही, बोल ना, काही काम होतं का आईकडे? नाही म्हणजे तिच्याकडे असं नाही, पण मला सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी द्यायची होती. सावीच्या शाळेतून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवडले, बरोबर ना? हो. तुलाही कळालं? कळलं आम्हाला. हो की नाही सावी? एक मिनिट, मी स्पीकर टाकतो. एक मिनिट. हो आई, मला आज पार्टी हवी. काय पार्टी वगैरे? आपण खाणार होत ना फास्ट फूड. माझून काय हवंय? फास्ट फूड? तुम्ही सगळे फास्ट फूड खाणार आहात? नाही खाणार. तुम्ही कुणीही फास्ट फूड खायचं नाही, मला सोडून. मी पण खाणार आहे फास्ट फूड. बरं साऊ, मला सांग, निबंधाचा विषय काय? माझे आई बाबा. ठीक आहे साबू, आपल्या आईला खूप काम आहे ना, तर आता तिला डिस्टर्ब नको करू. नंतर बोलूया आपण, ठीक आहे? आई, आज मला पिझ्झा, बर्गर, सगळं म्हणजे सगळं हवंय. हो हो, आपण सगळं आणू. पिझ्झा, बर्गर, अजून जे काही आहे ते सगळं आणू. ओके? बाबा, सांग ना आईला, तू निबंध सांगणारच ना मला. मग उठ ना लवकर प्लीज. बाबा, तू सांग ना आईला. सावी, आई उठेल, लवकरच उठेल ना बाळा. काय आमच्यासाठी नाही, पण ऍटलीस्ट तिला तुझ्यासाठी तरी उठावंच लागेल. अरे काय पाप केलं होतं म्हणून आमच्यावर ही येळ आणली. पोरीनं आयुष्यभर लय कष्ट केलं, तर कुठं सगळी संकट संपली होती आणि सुखाचा श्वास घेत होती माझी पोर. सगळाच अंधार झालाय. कळतच नाही, का सुधरतच नाही. मालतीसारखा हट्ट करत होती, मला यायचंय, मला यायचंय. पण या अवस्थेत तिला इकडे आणणं खूप धोक्याचं होतं, म्हणून तिला सांगितलं तू घरीच थांब. पण ती पण तिकडे कंटिन्युअसली रडती. बरं केलंच नाही आणलंस तिला. तिला हे सगळं सहनच झालं नसतं. कृष्णा, तू एक काम कर, तू पण घरी जा तिच्याकडे
अरे ती एकटी घाबरून जाईल. आदित्य आहे इथे सगळं बघायला. हो, आदित्यला भेटून जातो. आपलं नशीब चांगलं आहे, गोष्टी अजून आपल्या हातात आहे. सरूची तब्येत क्रिटिकल आहे, पण परिस्थिती अजून आपल्या हाताबाहेर नाही गेलेली. अहो पण साधनाताई आणि आरोहचं काय? त्यांच्याबद्दल तर आपल्याला कल्पनाच करवत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीतून त्या कशा सावरणार देवच झाले. आई, तुम्ही उगाच काळजी करताय. आरोहची काळजी घ्या. धनंजय, असे कसे सोडून गेलात तुम्ही आम्हाला?